यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी दाऊदला सुनावलेली आहे। या हत्येचं कारणही आता समोर आलेलं आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नवी मुंबईतील उरण येथील यशस्वी शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला मुंबई न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्याला कर्नाटकातील गुलबर्गा इथून पोलिसांनी अटक केली। त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलं। नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात देण्याची विनंती न्यायालयाला केली होती। पोलीस दाऊद शेखची चौकशी करणार आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं गुन्हा कबूल केलाय। त्यानं यशस्वीला का मारलं या प्रश्नासंबंधी आणि इतर तपास पोलीस करत आहेत। दाऊद शेख याला कर्नाटकच्या गुलबर्गामधून मंगळवारी अटक करण्यात आली। पहाटे 5 वाजता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। आरोपीनं त्याचा गुन्हा कबूल केला। यशस्वीची हत्या केल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नव्हता। मात्र यशस्वी आणि दाऊद हे एकमेकांना ओळखत होते। यशस्वीच्या कुटुंबियांनी त्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर दाऊद विरोधात काही वर्षांपूर्वी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। तो तुरुंगातून नुकताच बाहेर आला होता। दाऊद उरणमध्ये आल्यानंतर त्यानं यशस्वीशी संपर्क साधला। त्यावेळी दोघांनी भेटायचं ठरवलं। दोघांमध्ये घटनेच्या दिवशी भेट झाली। त्यावेळी दाऊदनं तिला लग्नाची गळ घातली। लग्नाला नकार दिल्यानेच तिची हत्या झाल्याचं दाऊद शेखनं पोलिसांना सांगितलेलं आहे। यशस्वी हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे। जलद गती न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे प्रकरण हाताळतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चेनंतर याविषयीची माहिती दिली होती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात आरोपी दाऊद पुणे पोलिसांना हवा आहे।